तर गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पत्र पाठवण्यात आलेले आहे। ट्रस्टी देखील जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमधील मतभेद आता उघड झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, चकोर गांधींनी HND ट्रस्टचा राजीनामा दिलेला आहे। चकोर गांधी यांचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, या सगळ्या जमीन व्यवहार प्रकरणी नवनवीन खुलासे रोज होताना दिसत आहेत। याच ट्रस्टींमधले एक असणारे चकोर गांधी यांनी 6 ऑक्टोबर रोजीच आपला ट्रस्टी पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा देत असताना त्यांनी एक पत्र देखील राज्याच्या धर्मदाय आयुक्तांना दिलेला आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मला या सर्व व्यवहाराची अर्धवट माहिती देण्यात आलेली आहे आणि हा व्यवहार होऊ नये किंवा या सगळ्या व्यवहारासंदर्भात माझ्यावरती दबाव हा इतर ट्रस्टींकडून टाकला जात होता, अशा पद्धतीचा आरोप या चकोर गांधी यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं देखील चकोर गांधी यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे त्यांनी 6 ऑक्टोबर रोजी धर्मदाय आयुक्तांना एक पत्र पाठवून आपला राजीनामा दिलेला आहे आणि एकूणच या जो जैन जमीन बोर्डिंगचा जो काही जमीन व्यवहार होता, हा व्यवहार होण्यापूर्वी या ट्रस्टींमध्ये कसा अंतर्गत मतभेद होता हे देखील आता हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व जे काही ट्रस्टी होते या व्यवहाराला त्यांची संमती नव्हती, असं एकूण स्पष्ट होताना दिसतं। एकूणच चकोर गांधी यांच्या पत्रावरून या सर्व खुलासे आता होत आहेत। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।